सासू बरोबर, सुने बरोबर, ननंदे बरोबर, जावे बरोबर, दिरा बरोबर भांडण होण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं. बरं, हे जर असं असेल तर नवऱ्या बरोबर पटायला पाहिजे ना. पण मी जिथं पुण्यात 7 वर्ष राहत होतो तिथं सासू सून ननंद म्हणजे सासू जाऊ किंवा दीर ननंद कुणीही नसतं. नवरा आणि बायको एकत्र राहतात. तिथं शहरात बऱ्याच वेळा त्याला एकत्र कुटुंब म्हणतात. आणि कोरोनाच्या काळात काढून बघा, घटस्फोटाचं प्रमाण तिथं जास्त आहे. तिथं याच्यातलं कुणीही नाही तरीही घटस्फोटाचं प्रमाण तिथं जास्त का? त्याचं कारण असं आहे, विभक्त कुटुंब पद्धतीला जे आम्ही कारण सांगतो हे तकलादू आहे. मुळात आमचा समजूतदारपणाच कमी झालाय. ही गोष्टच आम्ही मान्य करायला तयार नाही आहोत. आणि जर तो वाढला नाही तर येत्या काळात ही व्यवस्था टिकवून ठेवणं सगळ्यात अवघड होईल. बरं, माणसं एकत्र का राहत होती त्याची कारण शोधत. पहिलं एक, शेती मोठ्या प्रमाणात होती, ती करायला माणसं लागत होती म्हणून माणसं एकत्र राहत होती. घरं मोठी होती म्हणून माणसं 20-25 घरात एखाद्या चालत होती. मला तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, आमच्याकडं 10-10, 12-12 आखणी घरं होती. आता नव्या पिढीला एक आखण म्हणजे काय समजावून सांगावं लागतं. 2 खांबांच्या मधलं अंतर म्हणजे एक आखण, 2 खांबांच्या मधलं एक अंतर. अशी 12 आखणी घरं होती. 20-25 माणसं चालत होती म्हणून माणसं एकत्र राहत होती. कुटुंब प्रमुख नावाची संकल्पना होती. म्हणजे काय, हा कुटुंब प्रमुख काय करत होता तर संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःकडे घेत होता आणि ते कुटुंब बांधून ठेवत होता. या कुटुंब प्रमुखाकडे सगळ्यात चांगली गोष्ट कुठली होती तर ती म्हणजे सर्वांसाठी समानतेचं वागणं. जर आपल्या मुलाला एखादी वस्तू घ्यायची असेल, आपल्या पत्नीला एखादी वस्तू घ्यायची असेल तर तीच वस्तू भावाच्या पत्नीलाही मिळाली पाहिजे आणि भावाच्याही मुलाला मिळाली पाहिजे, ही भूमिका त्याच्या होती. जेव्हापासून कुटुंब प्रमुख भावापासून काहीतरी चोरून आपल्या पत्नी आणि मुलासाठी आणायला लागला तेव्हापासून कुटुंब प्रमुखावरचा विश्वास संपला. आणि दुसरी, कुटुंब प्रमुख जे आहेत त्या कुटुंब प्रमुखावरती विश्वास ठेवायचा असतो, त्याचं मान्य करायचं असतं, ही देखील भावना कमी झाली. व्यक्तिकेंद्रीपणा आला आणि विभक्त कुटुंब पद्धतीला प्रोत्साहन मिळत गेलं. सर, आत्ताच्या काळामध्ये जेव्हा कुटुंब व्यवस्थेवरती मी बोलतो त्यावेळेस बऱ्याच वेळा माणसं काय म्हणतात माहित आहे, सर एकत्र राहणं आता शक्य आहे? मी त्याला उत्तर देतो, नाही. माणसं शिक्षणामुळे बाहेर गेली, स्थलांतर झालं, गावाकडे आई वडील राहिले, नोकरीमुळे माणसं बाहेर आली म्हणून माणसं वेगळी राहतायत. चला, जागेचा प्रश्न आहे म्हणून 1 BHK 2 BHK मध्ये आपण वेगळं राहतोय. चला, काळाच्या प्रमाणे, आधुनिकतेप्रमाणे आपण हे मान्य करूयात की घरात भिंती उभ्या राहणारच होत्या. चला मान्य करूयात. मनामनात भिंती उभ्या राहिल्यात त्याचं काय करायचं?